विद्यार्थी मित्रांनो, जीके 24 मराठी या आपल्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत 25 मे 2024 चे अत्यंत महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न, जे तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणार आहेत। तर विना वेळ न गमावता चला आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया। आपला सर्वात पहिला प्रश्न आहे, नुकताच आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024 कोणी जिंकला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे जेनी एरपेनबेग। तर नुकताच जेनी एरपेनबेगने आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024 जिंकला आहे। आपला पुढचा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय खेळाडूने नुकतीच IPL मधून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे दिनेश कार्तिक। तर नुकतीच दिनेश कार्तिक यांनी IPL मधून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे। आपला पुढचा प्रश्न आहे, भारतीय वन्यजीव संस्थेच्या अहवालानुसार गंगा नदी पात्रात किती डॉल्फिन आढळल्या आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे 4000+। तर भारतीय वन्यजीव संस्थेच्या अहवालानुसार गंगा नदीच्या पात्रात 4000+ डॉल्फिन आढळल्या आहेत। आपला पुढचा प्रश्न आहे, ICCने कोणत्या पाकिस्तानी खेळाडूला T20 विश्वचषकाचे राजदूत बनवले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे शाहिद आफ्रिदी। तर शाहिद आफ्रिदी यांना ICCने T20 विश्वचषकाचे राजदूत बनवले आहे। आपला पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचे नवीन सदस्य म्हणून कोण बनले आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे रमेश बाबू व्ही। तर रमेश बाबू व्ही हे केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचे नवीन सदस्य बनले आहेत। आपला पुढचा प्रश्न आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, लहान मुलामध्ये बर्ड फ्लूचे पहिले प्रकरण कोणत्या देशामध्ये आढळले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया। ऑस्ट्रेलिया या देशामध्ये लहान मुलामध्ये बर्ड फ्लूचे पहिले प्रकरण आढळले आहे। हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आयोग कोणतेही असो, कोणतीही एक्झाम असो, रोगावर आणि त्यांच्या ओरिजिनवर सतत प्रश्न विचारत राहत असतात। चला वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। आपला पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात सागा दावा उत्सव साजरा करण्यात येतो? तर याचं योग्य उत्तर आहे सिक्कीम। तर सिक्कीम या राज्यामध्ये सागा दावा उत्सव साजरा करण्यात येतो। आणि यासोबतच आजचे आपले अत्यंत महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न इथे समाप्त होतात। भेटूया उद्याचे महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न घेऊन उद्याच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।